नमस्कार मंडळी, आज आपण तांदळाची भाजणी नसेल वड्यांसाठी तरीसुद्धा आपण तांदळाचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। भाजणी नसताना सुद्धा आपण अगदी पटकन असे वडे करणार आहोत। अगदी कमी तेलकट होतात, शेवटपर्यंत मऊसूद असे राहतात। हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी मस्त, चवीला सुद्धा खूप खमंग असे लागतात। चला तर मग लगेचच रेसिपी पाहूया। त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी आणि 2 चमचे इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे आपण आणि 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे। आता आपल्याकडे वड्यांसाठी भाजणी नाही म्हणून आपण धणे, बडीशोप आणि मेथी भाजून घेणार आहोत। आता इथे मी 1 मोठा चमचा धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी मेथी दाणे घेतलेले आहेत। अगदी खमंग सुवास येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। त्यामुळे भाजणीचे जसे वडे होतात तसेच आपले वडे चवीला लागणार आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता, भाजून झाले आहेत। थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत धणे, बडीशोप आणि मेथी दाणे। आता मिक्सरमधून आपण फिरवून घेऊयात। हे बघा, अशी पावडर आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे। ती सुद्धा आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सर्व जी पावडर आपण केलेली आहे धने, बडीशोप आणि मेथीची, ती सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। आणि आता इथे 2 वाटी आपण पीठ घेतलेलं आहे, तर 2.25 वाटी आपण पाणी घ्यायचं आहे। 2 वाटी पिठासाठी 2.25 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा गूळ घालायचा आहे। चवीपुरतं मीठ घालूया। गूळ घातल्यामुळे काय होतं की वडे जे आहेत ते चवीला खूप छान असे लागतात। आता गूळ विरघळेपर्यंत आपण उकळी आणायची आहे पाण्याला। त्यामध्ये थोडीशी मी इथे रंगासाठी हळद घातलेली आहे, अगदी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। हे बघा, तुम्ही बघू शकता, गूळ विरघळलेला आहे आणि पाणी छान उकळलेलं आहे। आता गॅस बंद करूया आणि हे पाणी जे आहे ते आपण सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, पाणी गरम आहे, चमच्याने मिक्स करून घेऊया आपण। हे बघा, आणि हाताला सोचवेल इथपर्यंत थंड झालं की मळून घ्यायचं आहे। सर्व पीठ आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया। अतिशय खमंग असे वडे होतात आणि तेल अजिबात लागत नाही, म्हणजे अगदी तेलकट असे वडे होत नाहीत। हे कमी तेल लागतं अशा पद्धतीने जर आपण पीठ मळलं तर। आणि हे बघा, थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि कणिक असते ना आपली चपातीची, त्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। हे बघा, थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं मिक्स करून थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण। हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम पाणी नाही घालायचं आहे आपण, अगदी थोडं थोडं। इथे मला अगदी पाव वाटी पाणी लागलेलं आहे। हे बघा, छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। आता लगेचच मी वडे करायला घेणार आहे। तर त्यातला इथे छोटा गोळा घेऊया आपण। तुम्हाला जसे वडे हवेत तसा गोळा घ्यायचा आहे। इथं मी मीडियम साईजचा गोळा घेत आहे। हातावर अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा, व्यवस्थित गोल करून घ्यायचा, म्हणजे वडे करताना भेगा जात नाही वड्यांना। हे बघा, आता इथे आपण प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आणि हे बघा, अशा पद्धतीने हाताने प्रेस करून वडे करायचे आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी पटकन असे होतात आणि पातळ असा वडा थापून झालेला आहे। हे बघा, आपलं पीठ छान मळून झालेलं आहे, त्यामुळे वडे सुद्धा अगदी पटपट होतात। हे बघा, अशा पद्धतीने पातळ असे वडे थापून घ्यायचे आहेत। आता दुसरा सुद्धा वडा तुम्हाला मी करून दाखवणार आहे। 2 प्रकारचे वडे असतात, हा प्लेन वडा आहे आणि दुसरा दाखवते तुम्हाला। हे बघा, अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, अगदी पटपट आणि छान असं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे, म्हणून वडे सुद्धा किती छान होत आहेत। हे बघा, आता मधून एक छिद्र पाडूया आपण। हे बघा, छानच। आणि वडे तळताना एक काळजी मात्र घ्यायची आहे की जसं आपण थापतो तीच बाजू तेलामध्ये सोडायची आहे, म्हणजे ही जी बाजू वरची आहे तीच तेलामध्ये वरच्या साईडला यायला पाहिजे आणि खालची बाजू खालच्या साईडला यायला पाहिजे। हे बघा, आणि तेल व्यवस्थित गरम करून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपण वडे तळून घ्यायचे आहेत। तेल छान तापलं की वडा असा पटकन वर येतो, तुम्ही बघू शकता। हे बघा, अगदी पटकन असा वडा वर आलेला आहे। साईडनी थोडंसं तेल सोडूया, हलकंसं। हे बघा, तुम्ही बघू शकता, टम्म असा फुगलेला आहे वडा आपला, मस्तच। आता 1 मिनिटभर झाला की आपण पलटी करून घेऊया। हे बघा, रंग इतका सुरेख आलेला आहे आणि टम्म फुगलेले आपले तांदळाचे वडे तयार झालेले आहेत। हे बघा,
1 मिनिटभर खालची साईड चांगलीशी तळून घेऊया आणि वडा काढून घेऊया. हे बघा, मस्त छान असा आपला वडा तयार झालेला आहे. दुसरासुद्धा तुम्हाला मी तळून दाखवते आता. हे बघा, हे बघा, तेलात सोडल्या सोडल्या असा पटकन असा वर येतो, तुम्ही बघू शकता. मस्तच. साईडनी थोडंसं तेल सोडूया आपण. हे बघा, झाऱ्याच्या मदतीने. तेल सोडायची पण आवश्यकता नाही, अगदी टम्म असं फुगलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्तच, अगदी पटपट होतात हे वडे आणि खायला खूप खमंग असे लागतात. हे बघा, छान. आता एक बाजू आपण पलटी करूया. हे बघा, तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असे वडे आपले तयार होत आहेत. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि जर तुम्ही तांदळाचे वडे खायचे आहेत आणि भाजणी नाही हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. हे बघा, मस्त आपले पटपट असे वडे तयार होत आहेत. हे बघा, आता सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी कोरडे असे हे वडे तयार झालेले आहेत. तेल अजिबात नाही लागत आहे हाताला, बघू शकता. अगदी टम्म फुगणारे आणि आतून अगदी मऊ लुसलुशीत असे हे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.